श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी आले आपल्या सोलापूरमधील प्रसिद्ध असं स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला. मी स्वामींच्या दर्शनासाठी गेल्या गुरुवारी गेला होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ त्यावेळेस अपलोड केला नाही. आज स्वामींची पुण्यतिथी आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करते. तर बघू शकता गर्दी वगैरे आहे. जाताना स्वामींसाठी प्रसाद, फुलं वगैरे घेतलं, त्याच्यानंतर थोडेफार फळं घेतल्यात आणि आम्ही अशा प्रकारे आतल्या साईडला प्रवेश केला. आतमध्ये गेल्यानंतर वटवृक्ष आहे, छान असं स्वामींचा मेन गाभारा आहे. तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटो वगैरे अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे मी यामध्ये फोटो स्वामींचे टाकलेले नाही आहेत. आतल्या गाभाऱ्यामधलं हा जो बाहेरचा स्पेस आहे तो आहे. तर स्वामींचं छान असं खूप उशीरपर्यंत आम्ही आतमध्ये होतो. दर्शन झालं मनासारखं शांत. आणि त्याच्यानंतर सर्वात लास्ट मी वटवृक्षाचं पण दर्शन घेतलं, स्वामींना मुजरा केला. थोडंसं पुढं आल्यानंतर स्वामींची प्रतिमा आहे, लाईट वगैरे लावलेले, भजन वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे तिथं स्टेज वगैरे टाकलेलं होतं. थोडीफार गर्दी होती. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने म्हणजे दुसऱ्या दरवाजाने आम्ही बाहेर निघालो. खरं सांगते, या मंदिरामध्ये आल्यावरती ती शांतता मिळते. जे मन आपलं स्वामींच्या दर्शनात मग्न होतं ते सुख कुठं मिळणार नाही. एवढी भारी असं दर्शन झालं मनापासून. तर दुपारची वेळ होती, त्याच्यामुळे ऊन पण खूप जास्त प्रमाणात होतं. अशा प्रकारे दुसऱ्या साईडने आम्ही बाहेर निघालो. सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, त्याच्यामुळे इथं रसाचे वगैरे स्टॉल लावलेले आहेत. तर उसाचा रस वगैरे घेतला आणि दुसऱ्या साईडने अन्नक्षेत्रामध्ये गेलो. अन्नक्षेत्रामध्ये जाताना पहिल्यांदा तुम्हाला दाखवते, इथं दत्त महाराजांचं छोटंसं असं मंदिर आहे. तर दत्त महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर स्वामींची अजून एक मूर्ती आहे जे पालखीमध्ये, तिथलं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांचं दर्शन झाल्यावरती साईडला स्वामी महाराजांची अजून एक खूप मोठी अशी प्रतिमा आहे, गार्डन वगैरे आहे. तर तिथं पण दर्शन झालं. त्याच्यानंतर फोटोशूट झाला आणि सर्वात एंडला आम्ही तर देणगीच्या इथं गेलो. तर थोडीफार देणगीचं पण झालं, प्रसाद घेतला, महाप्रसाद. अशा प्रकारे आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.